तुला काय पाहिजे सांग. आज तुझ्याची करा सुरुवात. आनंद होईल आपल्या मनात. घेऊन येईल मी तुमच्या दारात. आणि तुमची मंजू आहे तुला माझी मुलगी द्यायला मला काय पिसाळलेला कुत्र्याने चावले काय रे? हो, आमचं प्रेम आहे एकमेकावर. प्रेम असं प्रेम आहे आमचं. हो, आमच्या ह्या दिलाचे खोबऱ्यासारखे असं तुकडे तुकडे करून. तुझ्यासारख्या बिन डोक्याच्या माणसाला कोण देणार रे मुलगी? तुम्ही मला भिंडोक म्हणाला. तुम्ही या मत मराठाला भिंडोक म्हणाला. मंजू बरोबर लग्न लावणार असेल तर एकदाच काय कितीही म्हणा. तोंड बघ रे, तोंड बघ आरशात. तुम्ही चांगल्या मनाने आमचे लग्न मंजू बरोबर लावला तर नाही लावणार. मी पळून देईल तिला. काय पळून जातो? हा तिला माझ्या मुलीला पळून देतो. हा, तू कसं पळून देतो तेच बघतोय मी. तुला चांगला चोपच देतो बघ, चोपच. काय? तुम्ही कसा चोप देता ती मी पाहतोय. मी पाहतोय. दगडू मामा! म्हणजे माझ्या मुली बरोबर लग्न करतो म्हणे. कारखानीस कामाला आलो दुसऱ्या आणि दुसऱ्या झाला. तू कधी आला? आताच आलो. तुम्ही काम होतं का? नाही तुम्ही ते आकाश बाबू बद्दल मुलगी पाहायला सांगितली होती ना? ती हो आमच्या आबाची शिकत लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल बघा. अरे पण ती मुंबईला गेली होती ना? नाही तिच्या वडिलांनी तिला कालच बोलवून घेतली ना. मी काय म्हणतो लवकरात लवकर उचलून टाका म्हणजे झालं. आता निघतो आला लक्षात. तेवढा तर तेवढे माझा बेत झाला. तेवढे तरी मिळाले. येतो. Hello. Yes, speaking. Yes. कोण रॉबर्ट? डोंट वरी. अरे तुझा माल तुला लवकरच मिळेल. हा यार. नो यार. इट इज ऑल राईट. माझ्या कंपनीत या संपामुळे खूप तोटा होतो. काहीतरी करून हा संप मिटवायलाच हवाय. आतापर्यंत मी सर्व क्षेत्रात जिंकत आलो. आय एम द विनर. आय एम द विनर. आता सुद्धा मी जिंकणार. निर्दय त्याला कोण राजा? राकेश बोलायचा. नाव आदराने घ्यायचा. जिथं जिथं होतो अन्याय तिथं होतो माझा प्रवेश. माझं नाव राकेश. तुझा जीवावरती जगणारा राख्या मेला. आता येतो कामगारांना न्याय मिळवून देणारा राकेश.
तू का घेऊन आलास? विचार विचार तुझा पोरालाच विचार. पप्पा पप्पा माझी काहीच चूक नाही पप्पा. त्या भिकाऱ्याची हिंमत कशी झाली हे अंगाला हात लावायची? भिकारी मी नाही, तुम्ही आहात तुम्ही. काम करणार वरण प्रयत्न घेऊन त्यांच्याकडून काम करून घेतात आणि दिवाळे काढून त्यांच्या हातावर शिल्लक पैसे देतात. आकाशला का मारला ते सांग अगोदर. आमच्या जीवावाटी वाढणारा गाव गुंडांना आम्हाला शिकव नाही पप्पा. हे ठाकारे पोराला आवर नाहीतर तो कुणासमोर बोलतो याचा फार आहे की काय तुला? चांगलंच माहित आहे. आपल्याच कंपनीचं काम करा ना एखादा जनावराप्रमाणे वागणारा घर पशुजवळ याचा परिणाम खाण काढणारा आकाशात शेत घेताना विजेचा फटका बसला तर जरुरी जावं लागेल. ह्याचा विचार गरुड कधीच करत नाही. तुझे छानपणा आता पुरे झालाय. अरे आकाशच्या अंगाला हात का लावलास तू? हे तुमच्या आकाशने कंपनीतल्या अनिताच्या इज्जतीवर हात टाकला. नाही पप्पा. काय म्हणालात? हात देतात. अरे त्या पोरीला छेडला ती तुझी फाईट करणार होती ना? आणि हो ती एक विद्वान आहे. अरे माझ्या पोराला तिला हात लावला तर बिघडला कुठं? अरे निर्लज माणसा का त्याला इज्जत नाही? गरीबाला इज्जत नाही? कामगाराला इज्जत नाही? हा राकेश जिवंत असेपर्यंत कामगारांच्या इज्जतीला अथवा अधिकाराला धोका पण त्याला देणार नाही. हे ध्यानात ठेव. पप्पा Daddy, no sense. Mohan! Hey, Mohan! बाहेर ये. काय म्हणतात मामा? 5 दिवसाच्या आत मिळेल तो मूर्त काढ. अरे माझ्या सीताच्या वडिलांजवळ बोलणं हे काय? तुझं काय मत आहे शीतल विषयी? मी तुमच्या शब्दाबाहेर कुठे आहे मामा? हो ना? मग आताच्या आता भजीना फोन लाव आणि मुहूर्त काढ आणि शीतल व आकाशच्या लग्नाची लग्न पत्रिका छापायला जाऊ नये. काय मामा? काय सांगितलं तुम्ही? माझ्या शीतलचं ना आकाशचं लग्न? माझी शीतल माझ्यापासून दूर होणार? हे कसं शक्य आहे? नाही नाही, शीतल माझ्यापासून दूर होणार नाही. ती मला कधीच धोका देणार नाही. शीतलचं लग्न माझ्याबरोबरच होणार. हो, माझ्याबरोबरच होणार. कर देवा कर देवा कर देवा प्रेम माझं हिसकावून घेतलं सारखीन कसं माझं